नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता येऊन पोचलो रत्नागिरी आणि माझ्यासोबत आहेत ओनली वन ब्लॉगर आपला परेश महाकर. कसे आहात? आय होप सर्व ठीकच असेल तुम्ही. हो. तर आता आपण चाललो आहोत रत्नागिरीला आणि रत्नागिरी एक्सप्लोर करणार आहोत आपण. तर आता वाजले सकाळचे 4. तर आपण रात्री 10ची मँगलोर ट्रेन पकडून आता 4 वाजता आपण रत्नागिरी स्टेशनला आलो आहे आपण. आणि आता थोडा रेस्ट करून आपण रत्नागिरी एक्सप्लोर करणार आहोत. तर चला तर मग आता आपण प्लॅटफॉर्मवरून वरती नवीन जे झालं आहे आपलं रेल्वे स्टेशन तिथे आपण आता चाललो आहे. हो, हो. आणि हे बघू शकता तुम्ही. तुम्ही समोर बघू शकता कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते. आणि आम्ही आता आलो आहे स्टेशनच्या बाहेर. आणि हा बघा, हा परिसर इकडे आजूबाजूचा. आणि तिथे समोर बोर्ड लावला आहे तो वेलकम टू मँगो सिटी रत्नागिरी. आम्ही आता फ्रेश झालेलो आता बाहेर आलो आहे, म्हणजे मेन हायवेच्या इथे आता पोचू. आणि आम्ही आता केले रेंटेड बाईक स्कूटी बुक केली आहे. तर त्या लोकेशनला आम्ही आता चाललो आहे. तर थोड्याच वेळ ते लोकेशन आम्ही दाखवतो आहे. तर आम्ही आता 1 किलोमीटर चालत आलो. आणि हे समोर बघताय ते महालक्ष्मी मंदिर आहे. आणि आपल्याला इकडे जायचं. तर हे आहे एकता नगर खेडशी इथे. तर आता आपण इथून पोचू आणि मग तिथून बाईक घेऊ. आम्ही इथून आता ही बाईक घेतली आहे रेंटने. तर एका दिवसाचं रेंट 600 रुपये आहे. तर आम्ही 2 दिवस घेतला आहे आणि तिसरा अर्धा दिवस आणि पेट्रोल आमचा. तर आता ही घेतली आम्ही बाईक आणि आता आपण राईड स्टार्ट करणार आहोत. तर चला तर. आय थिंक आतमध्ये जायला म्हणून असेल. तर मंडळी, आम्ही आता राईड करून मिरिये बीचच्या इथे आलो. आणि मिरिये बीचमध्ये बसरा शिप आली, जी आफ्रिकेवरून शिप आपल्या मिरिये बीचवरती येऊन धडकली. तर ती शिप आम्ही आता डिस्कवर करत आहोत. तर ती आहे तिकडे शिप. आणि हे समोर बघताय ते मिरिये बंदर. आणि हे तुम्ही समोर जी बघताय ही आहे बसरा शिप. हे बघा, एवढी मोठी शिप आहे. हे आफ्रिकेवरून माल लोड करत इथे आले आणि वादळामध्ये भरकटली वादळामध्ये. तर ही आहे. आणि समोर आहे ते मिरिये बीच आहे. डिझेल वाहतूक होती ती. 15 दिवस आमच्या इथे पार्किंग केलेली होती समोर बाहेर. तिथे इंजिनचं काम निघालं होतं. ती जयगड पोर्टला जाणार होती. पण त्याच पिरियडमध्ये 15 दिवस तरी होतीच. आणि 16-17व्या दिवशी फॅन वादळ झालं. त्या वादळात ती अँकरला उपटून ओढतच आणलं. एवढं जोरात वादळ झालं. आम्ही इथे होतो, आम्हाला उभं राहता येत नव्हतं, एवढं वारा. त्याच्यात 13 माणसं होती. ते पण केबिन मध्ये राहिली होती म्हणून ती वाचली. आणि त्या 13च्या 13 माणसांना आम्ही लोकांनी, गावातल्या लोकांनी सुखरूप जिवंत काढलेले. त्यातले 11 परदेशी होते, 2 इंडियन होते. आता परदेशात गेले 2 इंडियन आहेत. इकडे जाऊन येऊन असं हे करलं. त्यात डिझेल होतं. डिझेल एवढी आपटायची, 25,000 लिटर डिझेल होतं. आपटायची एवढी जोरात ना की आमच्या घरातली भांडी पडायची मांडणीवरची. जमीन हलायची. आणखीन रात्री आम्ही झोपेतने सुद्धा असे हलायचे. एवढं
आदरायची. तशा परिस्थितीत आम्ही 2 महिने काढल्यानंतर मग 2 महिन्यांनी ते डिझेल काढायचा प्रयत्न केला नाही, पण ती पुढत होती ना, 1-2 टँकर काढले नाही, तर काढता आलं नाही त्यांना. मग ते 1.5 पावणे 2 महिन्यांनी ती बोट फुटली खालून. ते डिझेल सगळं पाण्यात गेलं, मग माती पाणी धरून ती स्थिर झाली. तेव्हा मग आमच्या घरं आमची घरं पडणार होती. कोणी येऊन इथे डॉक्युमेंटरी काय असं शूटबीट केलेलं भरपूर लोकांनी मोबाईलला टाकलेले सगळं आहे. तिथे तुम्ही एमटी बसरा स्टार सर्च करा, आता तुम्हाला येईल बघा सगळं तिची स्टोरी. ओके. आणि गावाचं नाव काय बोलत? मिर्या बीच. 2019 ला आली. हो, 2019 ला 3 जून सकाळी 11 वाजता बरोबर बोट लागली. सगळं माहिती आहे तुला. मी होतो ना, ती बोट आली तेव्हा त्या माडाला पकडून मी थांबलो होतो बोट. ते कामगारांना वगैरे आम्ही काढलेले ना, जोरात वादळ असं म्हणजे भयानक नाही. तो अँकर जवळजवळ 1.5-2 टनाचा अँकर आहे. त्याला ओढत आणलं म्हणजे बघा तेवढा वाडा असेल, तेवढा लाटा असतील समुद्राच्या, त्यावेळी स्टोरी आहे. थँक्यू. चहासाठी थँक्यू. तर आता तुम्ही बघितलंच, त्या काकांनी माहिती दिली, खूप छान अशी माहिती सांगितली त्यांनी. आणि ते काका इथे गावातलेच रहिवासी आहेत. त्यांच्या इथून घेतली चाय, आणि आपला परेश भाऊ बिस्किट खोलतोय. चहा प्यायला या मित्रांनो. तर आता आमचा एक पॉइंट बघून झालेला आहे, बसरा शिप पॉइंट, मिरिया बीच. आता आपण करणार आहोत दुसरे डेस्टिनेशन. आणि हे बघा इथे बघू शकता विहीर आहे खालती, पायऱ्या उतरत जाऊन. हे बघू शकता इथे मासे आहेत ना काका? तर इथे बघू शकता काकांनी खाडीतून मासे पकडून आणलेले आहेत. काका नाव काय यांची? हे कोंडवे. कोंडवे. हे कटले म्हणतो त्याला. कटले. हे काचक. हे बोर. काय काय? बोर. बोर. आणि हा गोल्डन वाला? हा गोल्डन. हे तांबूशीच आहे. तांबूस. मस्त ना, तुम्हाला डायरेक्ट ताजे मासे. आता खाणार ना. थँक्यू. चला काका. चला तर आता मंडळी एक पॉईंट कव्हर करून, बसरा शिप पॉईंट कव्हर करून आता आपण चाललो गणपतीपुळ्याला. तर आता 23 किलोमीटरची राईड आहे आपली ना. 23 किलोमीटरची राईड. तर चांगले होऊन दे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. येस शुअर 100%. गणपती बाप्पा मोरया. आणि इथे बघू शकता सर्व गाड्या लागलेल्या आहेत, आणि आमची गाडी आहे बघा इथे, ॲक्टिवा. चला तर मग. तर आम्ही अर्धा रस्ता ड्राईव्ह करून आलो, आणि आता एका पॉईंटला आलो आम्ही. आता हा पॉईंट आहे आरेवारी बीच. हा बघा, हा बीच हा एकदम पूर्ण समुद्र किनारा आहे, आरेवारी बीच आहे. आणि इथून ही नदी तिथे समुद्राला मिळते. आणि हे तुम्ही बघताय ती झिप लाईन आहे, एकदम लांबच्या तिथपर्यंत राहायला लांब. ते बघा तिथे बघा, इथे झिप लाईन आहे पूर्ण. हे बघा त्यांचे वर्किंग आवर्स आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत. 400 मीटर लांब आहे, आणि 600 रुपये कॉस्ट आहे त्याची पर पर्सन. तर आता आपण चाललो ह्या पॉईंटला आपण थांबलेलो होतो. आता आपण चालतोय पुढे. तर आता आपण जाणार आहे पुढे. आणि इथे बघू शकता कायाकिंग पण आहे गणपतीपुळेमध्ये. हे बघा. तर फायनली आम्ही आता गणपतीपुळ्याला येऊन पोचलेलो आहे. आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. आम्ही आता रांगेमध्ये उभे आहोत.
असेल मधला एक्सपिरियन्स अजून वेळ नाही पण आता दर्शन घेतल्यावर एक्सपिरियन्स सांगेल की कसं होतं ते दर्शन. पण आतापर्यंत तर खूप चांगलाच एक्सपिरियन्स आहे आणि खूप टाईमपासून जायचं होतं तर ते शक्य झालं आहे आता माझ्यामुळे. तुझ्यामुळे. तू आहे सोबत त्याच्यामुळे. सो तू 3 वेळा जाऊन आलाय, सॉरी 2 वेळा जाऊन आला, तिसरी वेळ तुझा आणि माझा पहिलाच टाईम आहे. बट एक्सपिरियन्स नक्कीच सांगेन त्यांचं. स्टे ट्यून. आणि ते बघू शकता एवढी लाईन लागलेली आहे संडे असल्यामुळे. आमच्या पुढे कोणतरी आहे. गणपती बाप्पा. तर आमचं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता दर्शनाला बाहेर आलो मंदिराच्या बाहेर. आणि माझ्या मागे बघू शकतो तुम्ही मंदिर. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही त्यामुळे आम्ही केली नाही. तुमची डॉर्मेटरी भक्त निवास. तर आपल्या गणपती बाप्पाचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आता मंदिरातून आपण आता आलो आहे बीचवरती जातो आता आपण. हे समोर बघताय ते बीच आणि इथे बीचवरती तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होत आहेत. तर खूप साऱ्या राईड होत आहेत इथे आणि खूप स्टॉल पण आहेत, फूड स्टॉल पण आहेत. आज फुल क्राऊड झालं आहे सिटी. हे बघू शकता खूप साऱ्या राईड आहेत अवेलेबल. हे बघू शकता बग्गी राईड, तिथे बनाना राईड आहे, जेट राईड आहे, जेट स्की आहेत. आम्ही मालवणमध्ये केलेले ॲक्टिव्हिटी. आणि हे ड्रॅगन बोट राईड इथे नवीन बघायला मिळते. आणि आज अथांग समुद्र. आता आपण आलो आहे समुद्रामध्ये. थोडंसं इथे भिजणार, थोडी एन्जॉय करणार. तर तुम्ही बघू शकता खूप छान थंड वाटत आहे. हळूहळू माणूस गरम होती. रिस्क नको मोबाईलची. बीचवरती पोहून आम्ही आता चाललो आहे प्राचीन कोकण म्युझियम. खूप मजा केली आम्ही प्राचीन कोकणची चाललो.